राज्यातील पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका, त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आणि राज्यातील पहिल्या टप्प्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकानंतर कार्यकर्त्यांच्यासाठी मन लावून पळालेल्या नेत्यांचा आणि राजकारणामध्ये काहीसं सत्तेपासून दूर राहिलेल्या नेत्यांचा पुनर्वसनाचा विषय म्हणजे विधान परिषदेच्या निवडी. अर्थातच विधान परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील रिक्त जागेवरती आता कुणाची वर्णी लागणार, कोणता नेता ही बाजी मारणार आणि आमदारकीची माळ आपल्या गळ्यात टाकून घेणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समित्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा भाजपाने कधी नव्हे इतके यश मिळवले आहे. अर्थातच हे यश मिळवण्यासाठी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं. भारतीय जनता पार्टीनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त केलेल्या जयकुमार गोरे यांना अर्थातच भलेही काही जणांनी नावं ठेवली असतील, परंतु त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात केलेली आखणी, त्याचं नियोजनबद्ध बांधणी आणि त्यामुळं जिल्हा परिषदेच्या सोलापूर जिल्ह्याच्या निवडणुका असतील, सोलापूर महापालिकेच्या निवडणुका असतील, सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुका असतील आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता मिळाल्याचं सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळं आता जयकुमार गोरे यांचं राजकीय कर्तृत्व सोलापूर जिल्ह्यामध्ये सिद्ध झालेलं आहे. हे करत असताना आता विधान परिषदेच्या निवडीच्या वेळी जयकुमार गोरे यांचा शब्द मुख्यमंत्री मानून सोलापूर जिल्ह्यामध्ये ते सांगतील त्या माणसालाच विधान परिषदेची काम करण्याची संधी मिळणार, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. अर्थातच सोलापूर जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या आमदारकीच्या स्पर्धेत सगळ्यात पहिलं नाव येतं ते माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचं. एक आक्रमक चेहरा, घरंदाज, पिढीजात आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वच सत्ता केंद्रावरती एकहाती सत्ता असलेल्या मोहिते पाटलांना थेट भिडणारा कार्यकर्ता म्हणून राम सातपुते यांच्याकडं बघितलं जातं. अर्थातच भारतीय जनता पार्टीचा त्यांच्यावरती पक्षीय कामकाजावरती प्रचंड विश्वास आहे. मुख्यमंत्र्याच्या मर्जीतला माणूस म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये नवत्र अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसरं नाव विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चर्चेत येतंय ते पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं. त्यांनी भारतीय जनता साठी सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक वेळा संधी मिळालेली असताना देखील ती डावलून आणि इतरांना संधी दिल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये होत आहे. अर्थातच भारतनाना भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये त्यांचा हक्क असताना त्यांनी आमदार समाधान औताडे यांना संधी दिली. त्यांना निवडून आणण्यासाठीही प्रयत्न केले आणि भारतीय जनता पार्टीचे समाधान औताडे हे विजयी देखील झाले. त्यामुळं त्यांचा या जागेवरती हक्क निश्चितपणानं सांगितला जातो. त्यानंतर नाव येतं ते माढ्याचे युवक नेते रणजित शिंदे यांचं. रणजित शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर काहीसा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा मार्ग स्वीकारला. तत्पूर्वी त्यांचे वडील बबनदादा शिंदे यांनी तब्बल 6 वेळा माढ्याचं नेतृत्व केलेलं होतं आणि माढ्यामध्ये विकासाचा डोंगर उभा करण्याचं काम बबनदादा शिंदे यांनी केलेलं होतं. माढ्याचा दुष्काळी तालुका हा कलंक बबनदादांनी पुसून सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस निर्माण करणारा तालुका म्हणून माढ्याचं वैभव निर्माण केलेलं होतं. तीच परंपरा पुढे चालवत भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं रणजित शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा पक्षामध्ये उमटवला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचं उट्ट काढत त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यामध्ये यश संपादन केलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचे विरोधक असणारे आमदार अभिजित पाटील यांचं माढा तालुक्यामध्ये नामोनिशाण संपवण्याचं काम रणजित शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळं त्यांचंही नाव या चर्चेत प्रामुख्यानं चर्चिलं जात आहे. त्यानंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या नावाचाही गवगवा आहे. शरद पवार पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे
आणि त्यांनी एकत्रित केलेला सगळा जमाव यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार यशवंत माने यांना पराजित केलेलं होतं. ते शल्य राजन पाटील यांच्या मनाला बोचणे लागलेलं होतं. कारण तो यशवंत माने यांचा पराभव नसून राजन पाटलांचा थेट पराभव होता, अशी जिल्ह्यात आणि राज्यात चर्चा होती. पण त्यानंतर झालेल्या नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजन पाटील यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी आणि इतर सर्वच पक्षाचं होणारं आक्रमण मोहोळ तालुक्यापुरतं थोपवलेलं आहे. त्यामुळं त्यांच्याही नावाची या निवडणुकीमध्ये चर्चा होत असताना यापैकी नेमकी कुणाला संधी मिळणार? पालकमंत्री जयकुमार गोरे हे कुणाला संधी देण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्याकडे प्रयत्न करणार, हे पाहावं लागणार आहे. मात्र या सगळ्या पातळीवरती या 5ही नेत्यांचं नाव चर्चेत असलं तरी नेमकी कुणाला संधी मिळणार याची तुलना करता सगळेच नेते तुल्यबळ वाटत असल्यानं आता आपापल्या परीनं त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याकडं प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची सुरुवात केलेली आहे. येत्या 1-2 महिन्यामध्ये हे सिद्ध करून आता सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या अर्थातच राज्याच्या वरच्या सभागृहामध्ये, वरिष्ठ सभागृहामध्ये जाण्याची संधी कुणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे. या बाबतीतल्या वेळोवेळी घडणाऱ्या अपडेट्स आम्ही आपल्यासमोर आपल्यापर्यंत पोहोच करणार आहोत. त्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.